गावच्या कट्टा उपक्रमाअंतर्गत आता आपण आलो आहोत तुमसर तालुक्यातील खापा या गावी खापा चौकामध्ये आलो. जाणून घेऊया इथले मतदारांचे मनोगत काय म्हणतात ते. साहेब नमस्कार. नमस्कार. साहेब, आपण इथले जे विद्यमान खासदार आहेत त्यांना आपण ओळखता का? ते इथं तुम्ही त्यांना पाहिले आहेत का आणि इथं ते आले आहेत का तुमच्या गावापर्यंत? गावात आले पण उडान जात होते, पण गावात नाही आले ते. आणि त्यांना आतापर्यंत खाप्यामध्ये म्हणजे काहीच काम नाही त्यांच्या. या क्षेत्रात युवकांना काही रोजगाराची संधीबद्दल काय बोलाल? काही नाही आहे, झिरो आहे, रोजगार झिरो आहे. साहेब, आता इथं जे विकासात्मक कामे आहेत गावामध्ये क्षेत्रामध्ये जे खासदार साहेबांनी केलं पाहिजे ते विकासाचे कामं तुमच्या हिशेबाने झालेली आहेत का? नाही. काही नाही. जो इथं जलजीवन मिशन अंतर्गत जे पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे ते तुमच्या गावापर्यंत मुबलक आहेत का? माडगीवरून आली आहे पण रस्त्यातच लटकते ना, पाईपलाईन हमेशा फुटत राहते, म्हणजे पाणी भेटतच नाही गावाला. तुम्ही जे विद्यमान सरकार आहे त्यांच्या कार्यपद्धतीवर, जे मोदी सरकार आहे त्यांच्या कार्यपद्धतीवर तुम्ही समाधानी आहात का? मोदीजी जे एक नारा होता ना, खाऊंगा ना खाणे देऊंगा, पण त्याने सर्व जेवढे भ्रष्टाचार लोक आहेत त्यांना आपल्या सोबतच बोलावलं, तर त्याच्यापेक्षा मोदीच सर्वात भ्रष्टाचार लोक झाले. साहेब, येणाऱ्या भावी खासदाराबद्दल तुमची काय अपेक्षा आहे? अपेक्षा जे आहे ते आहेच आता, पर त्यांना बी असे कधी काम केलं तर आपण त्यांना बी मदत करू शकतो, नाही तर नाही. जाणून घेऊया दुसरे मतदार आपल्यासोबत आहेत, त्यांचे काय मनोगत आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. आपण आपले विद्यमान खासदारांना ओळखता का? ते तुमच्या गावात आलेले आहेत का? आमच्या गावात तर मी कधी पाहिलेच नाही. अच्छा, बोला. ते कधी आले असतील, रस्त्यानं गेले असतील, पण आम्ही त्याला गावात तर कधी पाहिलंच नाही. तुमच्या क्षेत्रात इथं विकासाचे कामं जे आहेत ते झालेले आहेत का? विकास वगैरे काही नाही आहे सब. आता मागच्या वेळेस आम्ही मोदीच्या नावावर सर्व निवडून दिला, यायला ते संसदेत पाठवला, पण या लोकांनी काही केला नाही. आता जो आहे, आता जो काँग्रेसचे आहे जे आमचे प्रशांत पडोळे, तसा तर मी खास म्हणजे चरणभाऊचा समर्थक आहो. मी विकास फाउंडेशनचा कार्यकर्ता आहो, पण आम्ही पुरी मदत प्रशांत भाऊ पडोळेलाच करणार आहोत. भावी खासदारांकडून आपली काय अपेक्षा आहे? अपेक्षा म्हणजे रोजगार आहे, अजून काही सर्व गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष देतील अशी अपेक्षा आहे त्याच्याकडं. आपण आपल्या खासदाराला ओळखता का? तुम्ही त्यांना पाहिले आहेत का इथं? हां, तेथपर्यंत मी आता या दुकानात बसला आहो. सविस्तर तुमच्याकडे माहिती देतो. आमचे खासदार मेंढेसाहेब खासदार होते 5 वर्षापर्यंत. त्या ठिकाणी 5 वर्षानंतर राहिल्यानंतर, खासदार राहिल्यानंतर यांना आमच्या कार्यकर्त्याला भेटबेलाही केला नाही आणि आम्हाला सविस्तरमध्ये माहिती पूर्ण दिला नाही. आणि याच्यानंतर ते आता 6 महिन्यापासून राम लिल्ल्याच्या यात्रेमध्ये घोषणा करून राहिले, जागोजागी जाऊन राहिले. म्हणजे आताच काहून याच्यानंतर तुम्ही आमच्या कार्यकर्त्याला भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या अंदरमध्ये आमच्या कार्यकर्त्याला भेट देण्यात यावा. कोणते कामं आहेत सविस्तर म्हणजे यांना माहिती दिला नाही आम्हाला. हे माझी हार्दिक शुभेच्छा आहे, जनतेला हार्दिक शुभेच्छा आहे. मेंढेसाहेब, तुमच्याकडे विनंती करतो, हे खासदार आमचे नाही आहेत. नमस्कार. आपण जे आपले खासदार आहेत विद्यमान खासदार, त्यांना आपण ओळखता का? त्यांच्याबद्दल काय म्हणाल? ओळखतो, पण ते काही कामाचे नाही. मी माजी सरपंच आहे परसवाडा. मी BJP सरपंच होतो. मी 2दा त्याच्याकडे कामाला गेलो, पण त्यांना मला काही काम दिलं नाही. हो म्हटलं, काही काम दिलं नाही. आम्ही त्याच्यापासून आता पंजाकडे आहोत. साहेब, इथं आपल्या क्षेत्रामध्ये विकासाचे जे कामं आहेत ते किती प्रमाणात झालेले आहेत? काहीच नाही. एक बोर्ड नाही. मी सरपंच असताना एक नाली नाही, एक काही समाज मंदिर नाही, काही नाही दिलं आम्हाला. इथं जलजीवन मिशन अंतर्गत जे नळ पाईप योजना आहेत, सर्वांपर्यंत पिण्याच्या पाण्याची सुविधा पोहोचल्या पाहिजेत, त्याबद्दल काय सांगाल आपण? त्याचे काम चालू आहे, पण पाणी मिळत नाही ना. उन्हाळ्यामध्ये त्या बावनथडी नदीला पाणी राहत नाही, ते शक्य होणारच नाही. इथं जे रोजगारची संधी आहे ते किती प्रमाणात उपलब्ध झालेली आहे साहेब? नथिंग, काहीच नाही. रोजगार काही नाही इकडे, पुरे खाली आहे. तर तुम्ही जे मोदी सरकार आहे
त्यांच्या कार्यपद्धतीवर तुम्ही समाधानी आहात का? मोदीवर समाधान आहे, बरं मेंढीवर समाधान नसेल. तर तुमच्याप्रमाणे काय वाटते यावेळेस कोण निवडून येतील? आम्ही तर मग पंजाला मतदान करणार. साहेब, येणाऱ्या भावी खासदाराकडून आपल्याला काय अपेक्षा आहे, काय त्यांच्याकडून मागणी कराल? आता आम्ही मतदाता आहोत जी, सगळी खासदार तशीच होतात. आता यानं कामं नाही केल्यासाठी आम्ही त्या पंजाला मतदान करणार आहोत. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.